यवतमाळ येथे बंजारा समाज एकवटलेला आहे। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण हवंय, तर बंजारा समाज मागणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देणार आहे। मी सध्या यवतमाळच्या विश्रामगृह इथे या ठिकाणी बघू शकता, महिलासह पुरुष या ठिकाणी जे आहेत बंजारा बांधव समाज या ठिकाणी एकवटला आहे। या संदर्भात बोलण्याकरिता काही समाज बांधव आहे, त्यांना विचारू। हैदराबाद गॅजेटनुसार तुम्हाला आरक्षण मिळावं यासाठी आज मीटिंग घेण्यात आलेली आहे। काय निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि काय सांगणार? नाही, विषय असं झालेला आहे की आज 9/9/2025ला आज या यवतमाळ रेस्ट हाऊसवर आम्ही संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा समाजाचे सर्व महिला आणि प्रतिष्ठित लोकांना आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं आणि या ठिकाणी चांगली सभा झाली। आणि बंजारा समाज आणि त्याचसोबत जे व्हीजेएनटी आहे, विमुक्त भटके समाज, यांना सुद्धा हैदराबाद गॅजेटनुसार जर रिझर्वेशन दिलं नाही तर निश्चितच यवतमाळ जिल्ह्यातच नाही, पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल। आणि जिथपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तिथपर्यंत आम्ही यवतमाळ नंतर आम्ही मुंबईला सुद्धा आमरण उपोषण करणार आहे। आम्हाला आज असं वाटतं आहे की आमचा समाज हैदराबाद गॅजेटनुसार हा आधीपासूनच एसटी समाजात विखुरलेला आहे आणि आजही तो आम्ही महाराष्ट्रात व्हीजेएनटी आहो, परंतु व्हीजेएनटी असून सुद्धा आम्हाला बंजारा समाजाला न्याय मिळत नाही आहे। म्हणून आम्हाला एसटी आरक्षण हे पराविष्ट करण्यातच यावं, याच्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करण्यास मागे पुढे बघणार नाही। शांततेने आम्ही उद्या तर निवेदन देणारच आहोत आणि यापुढेही आमचा बंजारा समाज तीव्र आंदोलन करण्यास, साखळी उपोषण करण्यास, या सगळ्या गोष्टीत आज पुढे येण्याचा मार्ग मोकळा करणार आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।